पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झालेला आहे। अपघातात निलेश कोतकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर गेल्या दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे। शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। आपण पाहतोय आताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमधून समोर येते। नाशिकमध्ये खड्ड्यामुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झालेला आहे। त्या अपघातात निलेश कोतकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गेल्या दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे। शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। महेश, आपण पाहतोय नाशिकमध्ये हा खड्ड्यामध्ये पडून झालेला चौथा मृत्यू आहे। खरं तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा चौथा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। स्थानिक नागरिकांची यावर काय प्रतिक्रिया आहे का? तेजल, अगदी खरं आहे। आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे। महापौर उपमहापौरांनी स्वतः पाहणी करून अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले होते, मात्र तरी देखील हे खड्डे बुजवले गेले नाही। आणि आता मात्र नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत खड्ड्यामध्ये पडून 4 नागरिकांचे जे बळी आहेत ते गेलेले आहे। अपघातामध्ये आता कालचा अपघात जो आहे तो अंबड एमआयडीसी परिसरातील एक्सलो पॉइंट परिसरामध्ये घडलेला आहे। आणि या अपघातामध्ये निलेश कोतकर या 40 वर्षीय इसमाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। खरं तर खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये ट्रक चालकाचा त्याला धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि या प्रकरणी खरं तर ट्रक चालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये। मात्र शहरातील रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड मोठी संतापाची लाट उसळलेली आहे। आणि जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी जी आहे ती करण्यात येत आहे। खरं तर सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधातील नगरसेवक देखील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी हे सुस्त असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कुठल्याही प्रकारची कामं खड्डे दुरुस्तीची केली जात नसल्याचा देखील आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे। त्याच्यामुळे आता प्रशासन किंवा महापौर उपमहापौर याच्यावर काय तोडगा काढतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, तुम्ही असेच जोडले राहा। मला पुढच्या बातमीसाठी देखील तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे। पुढील महत्त्वाची बातमी। नाशिक म्हाडा योजना घोटाळा प्रकरण माजी आणि विद्यमान मंडळ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। तर कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता फेरफार मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। तर सरकारवाडा पोलिसांनी नाशिक तहसील कार्यालयातील विद्यमान मंडळ अधिकारी दिलीप वामन आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्याम बोरसे यांना अटक करण्यात आलेली आहे। तर आपले प्रतिनिधी महेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, काय अधिकची माहिती? तेथील खरं तर म्हाडा घोटाळा आहे हा राज्यामध्ये याची व्याप्ती जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर विकासकांबरोबर उद्योजकांबरोबर बिल्डरांबरोबर आता अधिकाऱ्यांचा देखील याच्यामध्ये समावेश जो आहे तो उघड होताना आपल्याला बघायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी म्हाडाचे अधिकारी जे होते परत भूमी अभिलेख जे अधिकारी होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली होती। आता जर बघितलं तर आता या प्रकरणी जे आहे ते नाशिक तहसील कार्यालयातील विद्यमान मंडल अधिकारी दिलीप वामन आणि सेवानिवृत्त मंडल अधिकारी श्याम बोरसे यांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। या अधिकाऱ्यांनी विभागातील बनावट कागदपत्रे, नकाशे व जुन्या नोंदीची योग्य पडताळणी न करता फेरफार जे आहे ते मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। नाशिकच्या न्यायालयाने दोन्ही संशयित अधिकाऱ्यांना जी आहे ती 7 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे। आणि या म्हाडा प्रकरणामध्ये आतापर्यंत 49 जमीन मालक आणि विकासकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले। या अगोदर देखील अनेक उच्चपदस्थ अधिकारी यांना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर म्हाडा प्रकरणामध्ये 2013च्या धोरणानुसार कुठल्याही विकासकाला बिल्डराला जे आहे ते 1 एकर जागा जर तो त्या ठिकाणी विकास करत असेल, बिल्डिंग बांधत असेल तर त्या
धोरणानुसार नियमानुसार 20% जागा जी आहे ती राखीव ठेवण्याचा नियम आहे. मात्र हे सगळे जे नियम आहे ते धाब्यावर बसून यांनी फेरफार करत जे आहे कृत्रिम भूखंड जे आहे ते विभाजन केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेले. या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली. त्याच्यामुळे आणखी यापुढे कुठले कुठले अधिकारी यामध्ये सापडतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.